परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. मत्तयाचा 6वा अध्याय आणि वचन 21 आपल्याला सांगतो, कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. या ठिकाणी वाचनाकडे आपण जर लक्ष दिलं तर आज जगामध्ये आपण जर बघितलं, आज प्रत्येक व्यक्ती संपत्तीच्या धनाच्या मागे लागलेला आहे. आणि येशू ख्रिस्त आपल्याला तेच या ठिकाणी सांगतोय, जर आपण आपलं धन त्या स्वर्गामध्ये साठवलं तर आपलं नाव त्या जीवनाच्या वहीमध्ये, त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये येणार आहे. परंतु आपण जर या जगातल्या धनाच्या, जगातल्या संपत्तीच्या मागे जर आपण लागलो तर आपलं नाव त्या ठिकाणी येणार नाही. जर आपण वचन 33 जर बघितलं, मत्तयाचा 6वा अध्याय आणि वचन 33, तर तुम्ही पहिले त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. ज्यावेळेस आपण त्या स्वर्गामध्ये आपण आपली संपत्ती साठवणार आहे, आपण या जगाकडे लक्ष न देता, जगातल्या गोष्टीकडे लक्ष न देता, ज्यावेळेस देवाच्या पावला मागे आपण चालणार आहे, देवाबरोबर आपण चालणार आहे, त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस आपण देवाचं भय धरणार आहे, देवाच्या वचनाप्रमाणे आपण चालणार आहे, त्यावेळेस त्याबरोबर आपल्याला धन संपत्ती जे आपल्याला पाहिजे ती प्रत्येक गोष्ट देव आपल्याला देणार आहे. म्हणून आज आपल्याला विचार करायचा आहे, आपल्याला आपली संपत्ती या ठिकाणी साठवायची नाही, तर त्या स्वर्गामध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये आपल्याला संपत्ती साठवायची. ज्यावेळेस आपण आपली संपत्ती त्या ठिकाणी साठवू, त्यावेळेस जे आपल्या भूतलावर पाहिजे ती प्रत्येक गोष्ट देव आपल्याला देणार आहे. आणि येशू ख्रिस्त आपलं नाव त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिणार आहे आणि ज्यावेळेस तो येईल त्या स्वर्गामध्ये आपल्याला घेणार आहे. देव बाप या वचनावर आपल्याला आशीर्वाद पाठवतो.